मंदिराची इथे आलात तर अरे 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 काय सुंदर मंदिर. यश बघा इथे बरोबर गरम पाण्याचा कुंड. नमस्कार मित्रांनो, मनभर कोकणच्या ह्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहिलाच आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे हा. तर आज आपण जातो आहे, हायलाईट्स तुम्ही बघितलं असाल, आज आपण जातो आहे मार्लेश्वर आणि टिकलेश्वरला. तर बघू शकता बरोबर 11:30 झालेत, आज रविवार आहे. तर आम्ही एवढे सर्वजण जातो आहे. माटेची वाट बघतो आहे म्हणून थांबलेला आहे. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. कमीत कमी 70 ते 80 किलोमीटर इथून मार्लेश्वराची पोहोचतो. तर डायरेक्ट तुम्हाला संगमेश्वर झाल्यानंतरच दाखवतो. फायनली आपण संगमेश्वरपर्यंत पोहोचलो आहे. तर बघू शकता हे संगमेश्वर एस टी स्टँड आहे समोर ह्या साईडला. आणि बरोबर हा इकडचा रस्ता रत्नागिरीला जातो आणि तुम्हाला जायचं आहे देवरुख मार्गे. देवरुख मार्गे गेलात की थेट समथिंग 25 किलोमीटरच्या आसपास मार्लेश्वर आहे देवरुख, आणि तिथून पुढे 20 किलोमीटर टिकलेश्वर असेल. आम्ही पण फर्स्ट टाईमच जातो आहे. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. आता आम्ही बरोबर देवरुखला आहोत. देवरुखवरून मारळ गावात मार्लेश्वराचं मंदिर आहे. ते कमीत कमी 20 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि हे मित्र इकडे सर्वजण. यश हे देवरुख आहे आणि बरोबर इथं जरा शॉर्टकट आहे देवरुखच्या राईट साईडनी. तर चहा पियाला थांबलेला आहे. बघू कुठे होतो आपण आता? बरोबर पूर्ण हा संकेत थेराडी, हा दडपण आणि हा शुभम थेराडे. Continue on Devruk, Maral, Bamnoli, Oze route for 12 kilometers. Turn right towards Samneshwar, Devruk, Sikalpa route, then turn left. बरोबर देवरुखच्या ह्या रोडला आलात की बरोबर लेफ्ट साईडला एक रोड जातो, बघू शकता. हा मार्लेश्वरला जातो. चला लेट्स गो. किती किलोमीटर? 17. मध्ये पुढे गेले वाटतं आपल्या. आपण रस्ता चुकलेलो थोडक्या जागी. जर आलात तर तिथे फक्त आतमध्ये टर्न मारताना बघून या, कारण त्याचा रस्ता चुकायचे चान्सेस आहेत. कुठं पण रस्ता आहे जायला मार्केटवरला, पण इथं गेलात तर तुमचे 5-10 मिनटं तरी नक्की वाचली. व्ह्यू बघू शकता.
नेमकाच पाऊस कमी आहे. पाऊस असता तर अजून खूप भारी वाटलं असतं. समोर बरोबर एक धबधबा आहे. महाबळेश्वरचा कल्पना नाही. चला बघूया. श्री मार्लेश्वर बघू शकतो मंदिर. एक नंबर व्ह्यू आहे. ते आंगवलीमधलं मार्लेश्वराचं मंदिर आहे. फायनली आपण मार्लेश्वरच्या कमानीजवळ आलोय. बघू शकता इथून 4 किलोमीटर मार्लेश्वराचं मंदिर आहे. आपण बरोबर मारळ गावात आहे. मार्लेश्वर नाव का पडलं तुम्हाला माहिती आहे? मारळ गाव आणि ईश्वर ह्याचा दोघांचा संगम म्हणजे मार्लेश्वर, म्हणून ह्या देवाला मार्लेश्वर म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की परशुरामाने या मंदिराची स्थापना केली होती. चला बघू. अजून थोडा इतिहास आहे तो तुम्हाला नंतर या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणारच आहे. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. इथे झऱ्याचा आवाज बघू शकता. सुंदर असा झरा आहे आणि बरोबर 1 किलोमीटरवर मार्लेश्वराचं मंदिर आहे. आपल्याला पायट्याने चढायला लागणार आहेत 450. रस्ता थोडा खराब आहे, येताना सावकाश आहे. व्ह्यू दाखवतो तो फक्त बघा मार्लेश्वरला जाताना. समोरचा जो डोंगर पावसात बरोबर इथं झरे वाहतात. फायनली आपण मार्लेश्वरला पोचलोय. तर बघू शकता मार्लेश्वरची कमानी. खूप क्राऊड दिसतोय. गाड्या तर आहेतच. पार्किंग देऊ की आहेत कॅश. माझ्या पाठीमागे मार्लेश्वरची कमानी आहे. इथून पुढं पार्किंगसाठी तुम्हाला आहे जागा इथे बऱ्यापैकी. आणि पार्किंग करून तुम्हाला 450 ते 500 पायऱ्या चढून मंदिराकडे जायला लागतं. आज थोडा पाऊस In 200 meters, you will arrive at your destination. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे, तर मलाही जास्त काय माहीत नाही, पण ट्राय करतो आहे, जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे त्या ब्लॉगच्या माध्यमातून. ये देखो गाड़ी पार्किंग कर रहे हैं यहाँ पर. कोण नाही रे बुवा, आम्ही नाही चुकलेलो. कुठे गेला होता तुम्ही? हा कुठे गेला होता? आम्ही कुठे गेलो होतो नंतर समजा ब्लॉगर समजल चुकलो होतो. एवढे सर्वजण आहेत. घेऊन जातो. गाडी पार्क करून घे. ते मंदिर काय येऊन करणार आहेस? तर तुम्हाला जेवणाची पण सोय आहे. नाश्ता करायचा हा. हे घ्यायचं होतं. आणि बरोबर बॅग सामान ठेवा आतमध्ये. गाडी समोर मार्लेश्वरला वरती जाण्याचं ठिकाण आहे.
भाडे काय नसतं नारळ टू व्हीलर इथं तुम्ही पार्क करू शकता, पण आम्ही पाठीमागेच केली होती. बघू शकता समोरचा. इथे तुम्हाला जाताना बेल वगैरे ह्या गोष्टी सर्व भेटतील. बघू शकता वरती चढतानाच पहिल्याला. एक काम करा ना हो, हे देशात द्या, ते 50 बोलले. एक काम करा, अजून 3 द्या. ते पेढे स्वतःचे पैसे स्वतः द्या तरच पावतील. बिस्लरीन तोंड धुतला नाही, बिस्लरीन. फुलं नाही टाकली, चप्पल ठेवणार फुलं नाही टाकली. अरे बाबा बिस्लरीन तोंड धुतलंच माहिती आहे आम्हाला, तुला कोण नाही बघणार आहे. लग्नाच्या 2-3 वाजे आणायला लागेल. हर हर महाबलेश्वर नाही, हर हर महादेव. बाजूला परेड सावधान. हे चालू बोला, हे चालून तयार होत ना. अशा तऱ्हेने संकेत खराडे काहीतरी सांगतायत, बघूया. हा काय हर हर महादेव. एवढंच. टायमिंग बघू शकता, 7 ते संध्याकाळी 7. हा आता आम्ही सुरुवात केली चालायला. लास्ट पीस होता. ब्लॉगरचा कचरा बॉय व्हिडिओच नाही आलाय पण. मुंबईतून ब्लॉग करायला आणि कचरा करतात कोकणात. आत्ता आम्ही कमीत कमी 10 एक किती पायट्याने चढलो आपण? 10 ना, 10 पायट्याने चढलोय. तेव्हा ह्या माणसाचा फक्त चेहरा बघून ठेवा आता, आणि बरोबर 400 पायट्याने चढल्यानंतर तुम्हाला परत चेहरा दाखवतो. अरे चढणार बघूया. 400 पायट्याने. अजून लग्न नाही झालं, नाही तर घेतलं असतं. चप्पल ठेवा तुमच्या, चप्पल कोणती असेल तर ठेवायचं. तिथे चप्पल पण ठेवू शकता, पण खायला पण घ्यायला लागतं. उपाशी मित्रमंडळांसाठी पण इथे सोयपाणी आहे. फक्त 50 रुपयात. मागे बघ, मागे पण दाखव. आत्ता फक्त 50 पायट्याने चढलोय. मागे बघ तर माग खातील. काय संबंध मार खायचा. तर मलाच दम लागायला लागलाय. तुम्ही बघू शकता. आज पाऊस कमी आहे म्हणून, नाहीतर इथे जेव्हा धबधबा असतो वरनं तेव्हा बघायला खूप मस्त वाटतं. पण सेल्फी पण काढूया. जरा चेहरा धुतो, थोडा पिवळा झालाय, जरा पांढरा करतो. शेड आमचे चढतायत अजून. काका किती वेळ बसला ह्या? 2-3 मिनिटं ना. किती पायट्याने झाल्या असतील आता ह्या? आता ह्या किती झाल्या असतील? हा 400 पायट्याने चढला. 400 चढला भाव, पण दमला. चढलो ते महत्वाचं आहे.
खूप दमायला होतं. काय सांगणार लोकलचा काय विषय? 10 रुपये जाऊन दिले नाही त्याला 50-100 रुपये घेतले केसाला जो सारखा सारखा हात जातो माझा, काय कळत नाही, घाम फुटतोय ना. चष्मा ए संकेत रेबनचा गावाला आहे ओरिजिनल. टेस्ट करतो. तो बनवलेला आहे यांना नाही टेस्ट करली फक्त. हा बरोबर तिकडे धबधब्याच्या साईडला रस्ता जातो, बघू शकता. पाऊस असताना तर खरंच घेऊन मस्त आला असता, पण नेमका आज पाऊस नाही. आणि हा बरोबर व्ह्यू. हा हा हा, दिस इज द बेस्ट पर्सन एवर. संकेत खा तू खा. सबस्क्राईब कर बोल. सबस्क्राईब आईच कट ए सबस्क्राईब कर बोल. चॅनलला सबस्क्राईब करा बोल. अरे भजी देतो एक प्लेट आणून. लायक मार्लेश्वर देवस्थान. मागाशीच म्हटलं होतं मारळ आणि ईश्वर या दोघांवरून ह्या देवस्थानला मार्लेश्वर असं नाव पडलं. आणि परशुरामांनी या मंदिराची स्थापना केली. चप्पल काढायला पाहिजे. ठीक आहे, काढती. मंदिराची इथे आलात तर पूजेचं सामान देखील मिळेल त्या साईडला. बरोबर इकडे प्रसादालय नाही. आणि फायनली ड्रोनला परमिशन नाही आहे आणि इथे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आहे. आणि हा क्लासी व्ह्यू ज्याच्यासाठी लोक इथं आकर्षित जातात तो आहे मार्लेश्वरचा हा वॉटरफॉल. बघू शकता. पाऊस पाहिजे होता, पाऊस असताना तर खूप मजा आली. क्राऊड बघा. लाईनीत कुठे यायचंय? खाली जायला अलाउड असेल ना?
आज नेमका पाऊस नाही आहे, पाऊस असताना तर खूप मस्त वाटलं असतं. थोडा पाऊस असेल त्या टाईमलाच यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला खूप निसर्ग चांगला बघायला मिळतो. त्रिगळ त्रिगुणाकार त्रिनेज त्रिनधूम त्रिजमय पापसंवर एकबल शिव पर्पण त्रिसल्लभजित कौमे शुभ तव पूजक कश्रमे प्रसादे परमेश्वर ओम मार्लेश्वर. किती वेळ लागणार आहे तो? काय वाटते दोन काय? फायनली आम्ही दर्शनाला आता निघालो आहे. तर मोबाईल अलाउड नाही, प्रयत्न करतो आता तुम्हाला कुठे दाखवायचा आहे, पण शक्यतो 90% चान्सेस बघूया त्यातूनच. अर्पण साला मध्ये येतो सारखा सारखा. ह्या छोट्याशा गुहेतनं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि हा जाड्यात जाईल की नाही हा शंका पडली मला. ठीक आहे. देवा तुझ्या पाय निंद्रावे दक्षिण दिले देवा मान्य करून घ्या. मनाच्या इच्छा पूर्ण करा. सर्वांना सुखी देवा सांभाळ करा. हे प्रश्न देण्यात चला चला चला. फायनली मार्लेश्वरचं दर्शन झालं आपल्याला. मोबाईल अलाउड नव्हता, पण बऱ्यापैकी आम्ही कुठेच चाललेले आहेत. तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आतमध्ये. तर नक्की इथं विजिट मारा आणि आलात तर थोडं पावसाच्या टाईममध्येच यायचा प्रयत्न करा, कारण पाऊस असता तर चांगल्या प्रकारचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटला. तसं आताही आहे, पण अजून देखील चांगला बघायला भेटला असता. आणि मोबाईल शक्यतो अलाउड नाही आतमध्ये, तर आम्ही काढलेले आहेत कुठे. चला बघूया पुढचं. हॅलो हॅलो हो मंकी मॅन, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे बोल की, अरे बोल. थंडी लागते. अरे 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 मी गाडी घ्या त्याच्यानं मी थोडीशीच घेतली. फायनली आम्ही आता मार्लेश्वरवरून निघालो अंगवलीमध्ये. तिथं मार्लेश्वराचं पहिलं मंदिर होतं. तर चला, चॅनलला नवीन असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण मार्लेश्वरच्या मंदिरात अंगवलीमध्ये आलो आहे. तर इथे आल्यानंतर जे मंदिर तुम्ही बघाल ना, अप्रतिम मंदिर आहे. तर कधी मार्लेश्वरच्या दर्शनाला आलात तर ह्या मंदिराला नक्की या. बघू शकता मंदिर
ही आहे कमानी. कमानीमधून आत गेलात तर हा आहे मंदिराचा फ्रंट. काय सुंदर मंदिर आहे, बघू शकता. जर कधी मार्लेश्वरला आलात तर नक्की इथं या. असं म्हणतात की पहिलं मार्लेश्वराचं देवस्थान इथं होतं. तिथनं मग मूर्ती डायरेक्ट वरती मार्लेश्वरच्या ठिकाणी गेली. व्ह्यू बघा. हे हातपाय धुण्यासाठी आहे. चला आपण हातपाय धुवून आत जाऊया. वाटतं नाही मंदिर. मोबाईल अलाउड आहे ना? शंकराची पिंड आणि समोर मूर्त्या बघू शकता. नक्की या मंदिराला जर मार्लेश्वरला तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की आंगवलीचंही मंदिराचं दर्शन घ्या. खूप मस्त व्ह्यू इथला. आता आंगवलीच्या मार्लेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. राजवाडीचा गरम पाण्याचा कुंड आहे तिथे चाललो आहे. तर बघूया आता तिथे कसं वाटतंय. आणि टिकलेश्वरचा आपण ठरवलं होतं जायचं, पण थोडं लांब असल्यामुळं तो प्लॅन आपण स्किप केला आहे. तर नेक्स्ट टाईम आपण नक्की तो ब्लॉग करू. तर चॅनलला नवीन असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. इकडे बरोबर समोर गरम पाण्याचं कुंड आहे आणि इकडे मंदिर आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. तिकडे काजव्यात चप्पल बाहेर काढायला लागते ना. हे त्याच्यापेक्षा गरम आहे. तिकडच्या पेक्षा हे गरम आहे ना. आम्ही तिकडे त्या साईडला, तिकडे थोडं कमी आहे पाणी. हा ते जरा कमी आहे गरम, हे जरा जास्त गरम आहे. ह्या साईडला हे जरा जास्त कडक आहे. कुठून येते गरम पाणी? खालीच आहे. बघू ते पुढे. अब्रक असेल ना. आरोलीचा कुंडासारखाच आहे ना. आरवलीचा कुंड. आरोलीमध्ये पण कुंड आहे ना गरम पाण्याचा. ते माहिती आहे का? मग हे एवढं गरम नाही. ते बघू साबणाचं शकता पाणी गरम पाणी आहे. तिथं घाण करून ठेवला नाही बऱ्यापैकी. साबणाचं हे आम्ही तुम्ही साफ करता ना काहीतरी मध्ये आता ह्याच्यात शिवरात्रीला शिवरात्रीला. हे कसं करता? गरम पाणी बाहेर कसं काढता? मधल्या मग तेवढं होतं कमी. गरम गार 2 पिंडी आहेत. इथनं कुठेतरी गुहा आहे ना ती तिथं पुढून जायला. वरती गणपती बाप्पा आणि खाली पिंड आहे. स्वयंभू आहे.
सर्व्हिस. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग काही चुका झाल्या असतील ब्लॉगमध्ये, काही फर्स्ट टाईम होतं काय होतं तर समजून घ्या. नेक्स्ट ब्लॉग अजून चांगलं होईल तर नक्की सबस्क्राईब करा.